की असं जगात कोणी नाही की त्याला स्वार्थ नाहीये. मग स्वार्थी असणं वाईट आहे का? स्वार्थी असणं वाईट नाहीये का? म्हणजे प्रत्येक जण काम करतो काहीतरी मिळावं म्हणून, बरोबर आहे की नाही? मग प्रत्येक जण जर काम करतो त्याला काहीतरी हवं म्हणून, तुम्ही इथं का आले? आता कशासाठी आले? स्वार्थ आहे ना, काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून. आता काहीतरी म्हणण्यापेक्षा सद्गुरूंनी म्हटलंय की या प्रत्येक विश्वातील प्रत्येक व्यक्तीला काय पाहिजे? सुख काय पाहिजे? सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. मग ते जसं मला पाहिजे तसं ते इतरांना पाहिजे. पण ही वस्तुस्थिती लोकांनी समजून घेतली नाही. फक्त स्वतःपुरती जगली. म्हणजे मला मिळालं बस झालं. बाकीचे गेले खड्ड्यात तरी मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. अशा प्रत्येक जण एकमेकाकडे बोट करतो. तो स्वार्थी आहे. तो काय करतो? तो स्वतःकडे बोट करत नाही, तो इतरांकडे बोट करतो. तो स्वार्थी आहे म्हणतो. पण ह्याच्या लक्षात हे येत नाही की मी स्वार्थी आहे. जे प्रत्येक जण उद्योगधंदा करतो, प्रत्येक जण काहीतरी काम धंदा करतो, तो कशासाठी करतो? स्वार्थासाठी. त्याला काहीतरी हवं आहे. जे तुला आहे, सद्गुरूंनी इथं थोडं काय केलंय, ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली की जगातील प्रत्येक माणसाला काय हवं आहे तर सुख हवे, आणि प्रत्येकाला काहीतरी हवं आहे म्हणून तो काहीतरी धडपड करतो. काय नको असतं तर तो काही केलाच नसता. असा एखादी अपवादात्मक व्यक्ती असेल की खूप उच्च ह्याला जाऊन पोचले, म्हणजे उच्च पातळीवर, की त्याला आता काही रस राहिला नाही. त्याला फक्त आणि फक्त देव पाहिजे, म्हणजे फक्त स्वार्थच आहे. देवानं काय आहे? आनंद आहे. मग त्याला देवाच्या प्राप्तीसाठी जो तो तळमळ करतो, म्हणजे तो काहीतरी स्वार्थी. मग असं कोणी समजून घेऊ नये की मला काय नको आहे म्हणून मी इथे येतोय. असं तुकाराम महाराजांसारखे दुर्मिळ असतील. तुका म्हणे काही न मागे अधिक, तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणजे जगातील विश्वातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी हवं म्हणून तो धडपड करतोय. ही वस्तुस्थिती पहिली लक्षात घेतली पाहिजे. याच्याकडे तिरकस नजरेने पाहण्याचा काही संबंध नाही. म्हणजे प्रत्येक जणाला प्रत्येकाला काहीतरी हवं आहे म्हणून तो ह्या विश्वामध्ये जे काही करतोय ते काहीतरी मिळवण्यासाठी करतोय. जसा तो करतोय, आपण करतोय, तसं इतरही करतात. ही वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर प्रत्येकाला सुख हवंय. जसं तुला पाहिजे तसं समोरच्याला पण पाहिजे. मग हित कशात आहे? म्हणजे सद्गुरू काय म्हणतात, हित कशात आहे नेमकं? ही सर्वां सुखी तर आपण सुखी, सर्व दुःखी तर आपण दुःखी. कुटुंबातली एक व्यक्ती जर का आजारी पडली तर अख्खं कुटुंब दुःखी होतं, बरोबर की नाही? त्यामुळे कुटुंबातली एक व्यक्ती जर ह्या दुःखी झाली तर अख्खं घर डिस्टर्ब होतं. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातले सर्व लोक सुखी असावे, तशी विश्वातील सुद्धा आपला संबंध एकमेकावर अवलंबून आहे. जगाची जी हे काय आहे, उलाढाल जी आहे, ती एक युक्रेन मध्ये युद्ध चाललंय, तर त्याचे परिणाम संपूर्ण विश्वातील लोकांना भोगावे लागतात, बरोबर की नाही? कुठे त्या बाकी इराक वगैरे तिकडे युद्ध चालतं किंवा काय होतं, तर त्यावेळेला काय होतं, त्याचे परिणाम पेट्रोल पाण्यावरती, म्हणजे महागाई वाढते, तिथला पुरवठा कमी होतो. आपलं इकडनं तिकडं जात असतं, तिकडनं इकडे येत असतं जो माल जो असतो. त्यामुळे सर्वजण सुखी आहे. म्हणजे सर्वांचं जे काही हित साधलं गेलं पाहिजे. जसं आपण व्यवसाय करतो किंवा कुठलंही काय करतो, खाताना सुद्धा बाकी पाठीमागच्यांचा विचार करत नाही. जे आपलं भरलं बस झालं. मागच्याच म्हणजे बघतो आपण कुठे लग्नामध्ये किंवा कुठं कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला लोक घेतात जेवण ताटामध्ये, तर त्यावेळेला ते विचार करत नाही की मला लागतंय किती, मी घ्यायला पाहिजे किती. नंतर ते ताटात सोडून देतात. म्हणजे आता इतरांचा विचार करतात का? ते करतच नाही. पण तसं न करता पण 2-3 वेळा घ्या ना. म्हणजे तुम्ही परत परत घ्या, तुम्हाला लागतंय तेवढे खायला पाहिजे. पण ते वाया घालवणं काय, ह्याच्यामध्ये काय हित आहे? म्हणून हे जे स्वार्थ आहे, तसं मला पूर्ण पोटभर मिळालं पाहिजे तसं ते इतरांनाही मिळालं पाहिजे. मग मला जेव्हा हवं आहे असा विचार करत असताना ते इतरांनाही हवं आहे, हा विचार करून आपण काय त्याची काळजी घेतली पाहिजे. खाताना म्हणा
बोलताना म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलंही कार्य करत असताना जसा मला स्वार्थ आहे तसा इतरांनाही आहे. म्हणून काम करत असताना आपण ज्या वेळेला काम करतो कंपनीमध्ये त्यावेळेला इतर लोकांना आपण सप्लाय करतो त्यावेळेला तो जो आपल्याकडनं जो माल घेतो तो व्यक्ती वाटेल त्या रेटने आपल्याला म्हणजे आता कॉम्पिटिशन आहे खूप कॉम्पिटिशन आहे त्याचा तो गैरफायदा घेतो. म्हणजे समोरच्याला काय मिळलं नाही तरी चालेल पण त्याचा फायदा झाला पाहिजे अशा वृत्तीनं तो काय करतो. अशा वृत्तीनं तो आपला स्वार्थ बघतो. समोरच्याला त्याचा गैरफायदा घेतो म्हणजे त्याला काय नाही मिळलं तरी माझं नुकसान नाही झालं पाहिजे एवढी तो काळजी घेतो. तर तसं न करता ते दोघांचंही हित साधलं गेलं पाहिजे. म्हणजे तोही मेला नाही पाहिजे आणि हाही मेला नाही पाहिजे दोघेही जगले पाहिजे. या हेतूने जर का आपण त्याला त्याचं प्रॉफिट सुद्धा त्याला मिळलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा आपला प्रॉफिट मिळाला पाहिजे जेणेकरून दोघे सुखाने व्यवस्थित. त्याच्याकडे 4 मुलं असतात त्याच्याकडे 4 मुलं असतात. जर त्याचा लॉस झाला तर त्याच्या पूर्ण कंपनीवर त्याचा परिणाम होतो. बाकीच्यांना त्याला पगार वेळेत न देणं किंवा अजून त्याचं सगळी उलाढाल त्याची बिघडते ढासळते. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की घरामध्ये 4 माणसं आहेत आणि एकच भाकरी आहे. आता ती भाकरी जर 4 एकट्यानेच खाल्ली तर आता तसं एकच भाकरी आहे समजा गरीबी आहे आणि एकच भाकरी आहे किंवा काही कारणामुळे स्वयंपाकघराने बनवलेला आहे तो थोडासाच आहे. आता तो एकट्याच पोट भरणे काय अशा वेळेला काय केलं पाहिजे. सद्गुरू काय म्हणतात की ही जी भाकरी आहे तर 4 जणांनी समान वाटा करून जर सर्वांनी वाटून खाल्ली तर सर्वांचं थोडं थोडं पोट भरेल आणि बाकी सर्वजण काम करायला पुढे म्हणजे ताकद थोडीफार राहील त्यांच्याकडे. पण एकट्याने जर ती भाकरी खाल्ली तर त्यामुळे हा जो स्वार्थ तो दोघांचा जर साधला गेला तर खऱ्या अर्थाने ते म्हणजे बरोबर. इथं स्वार्थ माणूस काय करतो आज पैसा पाणी कमवण्याच्या नादामध्ये तो इतर कामगारांचा विचार करत नाही समोरच्या पार्टीचा विचार करत नाही किंवा वाटेल तसं वागतो. म्हणजे हे काय करतो ही खऱ्या अर्थाने काय आहे एक प्रकारचं हे अन्यायच आहे आणि एक प्रकारचं पापच आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की कुठल्याही बाबतीत खाताना पिताना काही करताना कुठल्याही व्यवसायामध्ये असेल कुठेही असेल मग तो जो स्वार्थ साधत असताना इतरांचा सुद्धा विचार करून आपण जर स्वार्थ साधला तर सर्वच जण सुखी होतात आणि सर्व सुखी तर आपण सुखी आणि सर्व इतर सुखी तर आपण सुखी होऊच शकत नाही. काय म्हणजे तो जगला तर आपण जगू शकतो. उदाहरण शेतकरी शेतकऱ्यांचा जेव्हा त्यांचं जेव्हा पीक धान्य बाजारात येतो भाजीपाला येतो अजून काय 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 म्हणजे त्यावेळेला आपण त्यांचा भाव म्हणजे असा ते किती काबाड कष्ट करतात किती मेहनत करतात किती कष्ट घेतात आणि त्यांना जर 2 पैसे नाही मिळले तर ते जगतील का हो. आता श्रीमंत माणसं फार जास्त विचार करतात आणि त्यांना काय 2च्या ऐवजी 3 हे द्या किंवा मला अजून 10 रुपयाच्या ऐवजी 8 रुपये द्या 5 भाव करा तुम्ही. पण असाही नको की त्याला काहीच मिळणार नाही. त्यालाही मिळलं पाहिजे त्यालाही 2 पैसे मिळले पाहिजे आणि तुम्हालाही लॉस झाला नाही पाहिजे. का तुमचा जर पगार येत आहे म्हणजे तुम्ही काटकसरीनं तुमचा चालवत असाल असंही नाही की त्याला वाटेल तो भाव द्या. पण जो भाव चालू आहे बाजारामध्ये त्या भावामध्ये काही लोक काय करतात की फसवतात म्हणजे काही गैरफायदा घेतात त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. तर असं न करता तो सुद्धा जगला पाहिजे आणि आपल्याला सुद्धा लॉस झाला नाही पाहिजे. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं प्रॉफिट किती असावा हे माहिती असतं. प्रत्येकाला माहित असतं की मला त्यातून मला किती फायदा किंवा मला किती पैसे मिळाले पाहिजे माहित असतं. तरी सुद्धा तू काय म्हणतो तुमच्यासाठी वेळ म्हणून हा रेट तुमचा म्हणतात तुम्हाला तुम्ही दरवर्षीच्या आहे म्हणून तुमच्यासाठी हा रेट आहे. पण बाकीच्यांना ह्या भावामध्ये विकत नाही. आता काय करतो समोरच्याला हमखास फसवतो त्याच्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःचा गल्ला भरण्यासाठी. तर अशा वेळेला जेव्हा आपण लोकांवरती अन्याय करतो किंवा अत्याचार करतो किंवा चुकीच्या पद्धतीने वागतो त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने उपासना करत नाही. म्हणून आपण सुद्धा आपला प्रॉफिट घेतला ना पाहिजे पण त्याचाही समोर त्याचा विचार करून आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं सद्गुरूंचं म्हणणं आहे. तर ह्यामध्ये स्पष्ट झालंय ना म्हणजे कळलं का.
स्वार्थ हे सत्य आहे. कोणी इतर निरपेक्ष भावाने काय इथं आलेला नाहीये. इथं ज्या अर्थी तो इथं येतो किंवा कुठेही जातो, कामावर जातो किंवा कुठेही जातो, भाजीपाला विकायला जातो किंवा अजून कुठे जातो, त्याला स्वार्थ आहे आणि स्वार्थ हे सत्य आहे. कोण म्हणतं मी स्वार्थी नाही, तो स्वार्थी आहे असं म्हणतो, असं म्हणणं हे चुकीचं आहे. का म्हणजे प्रत्येकाला स्वार्थ आहे, प्रत्येक जण जाणतो, प्रत्येक जण काम करतो, त्याला स्वार्थ आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की इतरांचे वाटेल ते हो, त्याचा परिणाम एकच होईल की ते चौघे एकमेकाशी झगडतील, कदाचित एकमेकाचा गळा दाबून जीव येतील. असं झाले नाही. तेव्हा काही सद्गुरूंनी उदाहरणं दिली. आता ती उदाहरणं मी तर देणार नाही. आपल्याकडे आज वेगळा कार्यक्रम आहे, त्यानिमित्त आपण या ठिकाणी सेलिब्रेट करणारच आहे. पण बघा, ह्याच्या उलट मला जशी भूक लागलेली आहे तशीच इतरांनाही लागलेली आहे. हे सत्य लक्षात घेऊन त्या भाकरीचे 4 तुकडे जर चौघांनी वाटून घेतले तर सर्वांचा स्वार्थ साधला जाईल. याचाच अर्थ असा की पहिल्या 4 भावामध्ये पशु जागा झाला होता, तर दुसऱ्यामध्ये माणूस जागा झाला. म्हणजे एकट्यानेच जर भाकरी खाल्ली तर तो पशु, म्हणजे दुसऱ्याचा विचार करत नाही. म्हणजे सद्गुरूंनी काय म्हटलंय, समाजामध्ये आपण इतरांचा ज्या वेळेला विचार करत नाही, का पशु जो आहे, पशु म्हणजे काय, देव एक पायरी उतरला तो झाला माणूस, आणि माणूस एक पायरी उतरला तो झाला पशु. आता पशुना काय बुद्धी नावाची गोष्ट नसते. त्याला म्हणजे नाही का कुत्र्या माणसात झालं म्हणजे रोड म्हणजे त्यांना काय ज्ञान नाही, म्हणजे त्यांना काय बुद्धी नाही. ते काय करतात, त्यांचा स्वतःचा फक्त विचार करतात. त्यांना डोकं नाहीये की हे वाटून खाल्लं पाहिजे म्हणून. म्हणजे काय, तसं आपलं पण झालं ना. आता आपण ज्या वेळेला इतरांचा विचार करत नाही त्यावेळेला आपली गत काय, आपणही पशुच आहे. म्हणजे काय, पहिल्या प्रकारात पशु आणि दुसऱ्या प्रकारात माणूस म्हटले जातो. म्हणजे पशु कधी होतो, ज्या वेळेला तो इतरांचा विचार करत नाही त्यावेळेला तो पशु असतो. म्हणजे त्याच्यात आणि आपल्यात काय बदल नाही. जर आपण माणूस जर काय जगायचा विचार केला, देव तर ऐकला दिल्ली तो बहुत दूर, पण माणूस म्हणून जर काय विचार केला तर माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं, हीच आहे देवाची भक्ती, हीच आहे उपासना, आणि तेच आहे तीर्थ वर्तय वैकल्य जे काय आहे ते त्याच्यातच आहे. सद्गुरूने स्पष्ट सांगितले, माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ही देवाची काय भक्ती आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जर भक्त व्हायचं असेल तर काय होतं, निसर्गाचे नियमच असे असतात की ते वाटून खायला पाहिजे. निसर्ग स्वतःला काही ठेवत नाही, पण तो इतरांना देत असतो. तो निरपेक्ष भावनेने देतो, पण त्यासाठी सुद्धा माणूस काहीतरी तिथं त्या झाडाला पाणी घालतो, खत घालतो, खांती करतो, त्यावेळेला तो पण आपल्याला त्या मोबदल्यात देतो. तशा पद्धतीनं इथं आपल्याला काय करायचं, देवाने बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा सदुपयोग करून आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, माणसाने माणसाला माणसासारखं वागलं पाहिजे. म्हणजे काय, त्याला जसा स्वार्थ आहे तसा मला पण स्वार्थ आहे, आणि त्याला जे हवं आहे तेच मला पण हवंय, जे मला हवंय तेच त्याला हवंय, असा ज्या वेळेला विचार करतो माणूस त्यावेळेला तो भांडण, तंटे, युद्ध, लढाया, दंगे, धोपे अशा प्रकारच्या भानगडी होत नाही. पण काही लोक बघा, बांधावरनं किंवा जमिनीवरनं किंवा कुठल्या तरी गोष्टीवरनं कोर्टात जातात, कोर्ट कचेऱ्या करतात, आयुष्य त्याच्यामध्ये घालवतात. तुला मी माझी संपूर्ण असलेली जमीन विकली गेली तरी चालेल, तुला मी सोडणार नाही, अशा पद्धतीचा बदल्याची भूमिका घेऊन आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या चढत असतात आणि संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये संपून जातं. याला काय अर्थ आहे का, नाही. तर त्याला सद्गुरूंना काय म्हणायचं, तर जीवनविद्येचं तत्वज्ञान जर का त्याला कळालं तर तो तशा पद्धतीचा हे वर्तन करणार नाही. का, त्याला माहितीये आपण ज्या वेळेला दुसऱ्यांना दुःख देतो किंवा दुसऱ्यांना जे काही देतो त्याला निसर्गाच्या नियमाकडून जी गती मिळते, त्या गतीतून निर्मिती काय होते, सुखाची किंवा दुःखाची. आता ही जे दुःख येतं माणसाला कुठल्याही प्रकारे येऊ देते, मग कशाही प्रकारे येऊ दे, त्याचा स्वीकार करणं आपण शिकलं पाहिजे. जे येतं आपल्या वाट्याला ते आपल्या त्याचा स्वीकार ज्या वेळेला करतो माणूस, तर त्यावेळेला काय करतो, तो निसर्गाची जोपासना करतो. म्हणजे निसर्ग नियम लक्षात घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला तो टाळतो
ही परिस्थिती ज्या वेळेला त्याच्या वाट्याला येते त्यावेळेला तो टाळण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो निसर्ग नियम मानित नाही. आणि ज्या वेळेला निसर्ग नियम ज्या वेळेला माणूस पाळत नाही, तर त्यावेळेला निसर्गाच्या नियमाप्रमाणे तो जो भोग आहे ना तो भोगायला येतो, तो कधी चुकत नाही. पण त्याला एक पर्याय आहे. सद्गुरू म्हणतात ज्या वेळेला तो भोग भोगायला काढायचं की न काढायचा ते कुणाच्या हातात आहे, ते आपल्या हातात आहे. आपल्या हातात म्हणजे कुणाच्या हातात आहे? आपण जे विचार करतो ते विचार आहे ना, परत परत करतो, त्या परत परत करणाऱ्या विचाराला चिंतन असं म्हणतात. आणि ते चिंतन आहे ना, ते चिंतन रूपी सिंचन बहिर मनातून आतमध्ये जात असतं. त्या जाणीवेच्या एका भागावरती ज्या वेळेला ते जाऊन तिथं कॉन्क्रीट होतं, जे काय चांगलं किंवा वाईट, त्यातून तो जाणीवेचा एखादा थोडा भाग तो काय होतो, त्या ठिकाणी ते अंतर्मन तयार होत असतं गुरुंनी सांगितलं. आणि त्या अंतर्मनाकडे प्रचंड शक्ती आहे. म्हणजे ती शक्ती त्या जाणीवेला त्या कनेक्टेड आहे, म्हणजे दिव्यत्वाशी ती कनेक्टेड आहे. आतून ते काय तथास्तु म्हणते. जे काही तुम्ही पेरता त्या पेरलेल्या उगवण्यासाठी तिथं पूरक आणि पोषक वातावरण तयार आहे. आणि हे दैवी शक्ती तीच आहे. ती शक्ती आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो त्याला फक्त तथास्तु म्हणते. आणि त्याला तिथे कुठल्याही प्रकारचे ते कुठल्याही बाबतीत, कुठल्या धर्माच्या बाबतीत, कुठल्या संतांच्या बाबतीत, कुठल्या कुणाच्याही बाबतीत ढवळाढवळ करत नाही. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे, निसर्गाचे नियम काय, क्रियेची प्रतिक्रिया होत असते. आणि ही प्रतिक्रिया जर चांगलीच पाहिजे, सुखाची पाहिजे, आनंदाची पाहिजे, तर आपण काय केलं पाहिजे, आपण जे इतरांना सुख देतो ते सुख गुमऱ्या होऊन सहजपणे आपल्याकडे सुखाचा अभिषेक करतात. किंवा सुखाचे जर आपण आपल्याकडनं काय क्रिया घडली तर आपल्याकडे ते दुःख येतं. दुःख येणं किंवा सुख येणं हे देवानी काय केलंय, त्याचं स्वातंत्र्य मानवाला दिलंय. मानवाला जी बुद्धी दिली त्या बुद्धीचा सदुपयोग करून त्यांनी जर केलं तर त्या कर्माला त्या निसर्गाचे नियम करून गती मिळते. आणि ती गती कशी मिळते, एका पिंडाची तरुवर कोटी. आणि म्हणजे सहस्रपटीनं आपल्याला ते सुख भोगायला मिळतं किंवा दुःख भोगायला मिळतं. पण सहस्रपटीनं आपल्याला जर सुख हवं असेल तर आपल्या वाट्याला जेव्हा जेव्हा कर्म करायची संधी मिळते तर त्यावेळेला आपल्याला समाजामधील सर्व लोकांना, आपण जसं स्वार्थी आहे तसं प्रत्येकाला सुख हवं आहे, प्रत्येकाला काहीतरी हवं आहे, प्रत्येकाला काहीतरी स्वार्थ आहे, अशा पद्धतीचा जो काही विचार माणसाने जर केला तर तिथं दोघांचं हित साधलं नाही, तर दोघेही सुखी होतील, दोघेही आनंदी राहतील आणि जगामध्ये आनंदी आनंद नांदेल. म्हणून ही यासाठी लागते, ह्यासाठी लागतं तो अभ्यास लागतो. आता अभ्यास न झाल्या कारणाने ही सद्गुरूंनी एवढं सांगून सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. म्हणून तुका म्हणे ज्ञान विठ्ठलाची पूर्ण, तुका म्हणे ज्ञान तोची नारायण. तो जोपर्यंत तुम्ही ज्ञानी होत नाही, जोपर्यंत तुम्ही हुशार होत नाही, जोपर्यंत तुम्ही बुद्धिमान होत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वार्थी म्हणजे तुमचा स्वार्थ बघणार. पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने ज्ञान होईल, खऱ्या अर्थाने ज्ञान कशाचं, ईश्वरी शक्तीचं, निसर्गाच्या नियमांचं ज्या वेळेला ज्ञान होईल त्यावेळेला तो प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक ऍक्टिव्हिटी करताना तो सावध राहील. प्रत्येक क्षणाक्षणाला जे काही कर्म करेल त्या कर्माच्या ठिकाणी त्या कर्माची जी काय परिणिती दुःखात होणार आहे किंवा सुखात होणार आहे हा बोध त्याच्या लक्षात येतो. आणि त्याच्याकडे शहाणपण नावाची गोष्ट उदयाला येते. आणि शहाणपणाच्या अधिष्ठानावर ज्या वेळेला तो जीवन जगू लागतो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये सुखाची दिवाळी साजरी करत असतो. म्हणून हे जे काय आहे सद्गुरूंनी या ग्रंथामध्ये सांगितलंय, स्वार्थ हा सत्य आहे, तो सत्य लक्षात घेऊन आपण कुणालाही फसवायचं नाही. एक बाजू, दुसऱ्या बाजूने जर का तुम्ही फसवलं आणि अनिष्ट मार्गाने जर का तुमच्याकडे एखादी संपत्ती तुम्ही गडगडची अशी संपत्ती गोळा करून ठेवली तर तुम्हाला ती जेवढ्या पिढ्यांची व्यवस्था करता तेवढ्या ती मळ्यांची व्यवस्था तुम्हीच करत असता. म्हणून ती करत असताना चांगल्या सन्मार्गाने ती संपत्ती मिळवून तुम्ही पण सुखी व्हा आणि इतरांना पण सुखाने जगू द्या, असं ह्याच्यातून सद्गुरूंना सांगायचंय असं मला वाटतंय. जर तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, मी नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल